नमस्कार. नमस्कार. मी NGP ॲग्रोटेकतर्फे इथं आलेलो आहे. आता आपल्या इथं प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून 2 ते 3 वर्षापासून हे जे शेतकरी आहे इथं हे खतं आणि बाकी सगळ्या गोष्टी वापरतात त्याच्यासाठी एक अनुभव घेण्यासाठी आपण इथं प्लॉट व्हिजिटला आलेलो आहे. तर आपण आज शेतकरी चांडो इथली शेतकरी यांची आज मुलाखत घेणार आहे. दादा, तुमचं काय नाव? मी विलास सीताराम सरोदे, राहणार चांडो, तालुका शिरोड, जिल्हा पुणे. तर ह्या NGP ॲग्रोटेक कंपनीबद्दल तुम्हाला कसं काय माहीत झालं, कुठून माहीत झालं, काय झालं, हे काय कंपनी आहे बा, कसं काय आहे? आता 4-5 वर्षापूर्वी तुमचेच म्हणा आलते असेच फिरत फिरत, त्यावेळेस सुरुवात केली खतं घ्यायला. हां. तिथून पुढे 4-5 वर्षापासून खतं घेतोय तुमची. आणि जर सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही खतं वापरले चांगला तर त्यांचे result- कसे काय रिझल्ट आले चांगला तुम्हाला? रिझल्ट लागला. कांदा चांगला टिकला त्यावेळेस आमचा. कांदा आणि जसं आता ह्या दरवर्षी आपण पाहतोय की दुष्काळ पडतोय, कधी पाऊस कमी राहतं. तर जसं रासायनिक खतामुळे आणि ह्या खतामुळे यात काय आपल्याला फरक काय, म्हणजे थोडाफार पाण्याचा ताण सहन करण्याची म्हणजे क्षमता राहते की नाही राहते याच्यात? पाण्याचा ताण सहन करू शकता. परत कांदा पण चांगला मोठा होतो आणि टिकायला पण चांगला टिकतो. नंतर ठेवायला पोसायला वगैरे, कांदा फुगायला वगैरे कसं चांगला राहतं? फुगतो, मोठा होतो. चांगलं. आणि हे 2-3 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला ॲव्हरेज वगैरे कसा बसला या कांद्याच्या? ॲव्हरेज सरासरी चांगलंच निघतं ॲव्हरेज. चांगला निघाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही चाळीमध्ये कांदा ठेवता, कांदा ठेवल्यानंतर त्याची टिकवणूक क्षमतेमध्ये काय रासायनिक खताच्या कांद्यात नाही ह्या खताच्या कांद्यात कसं काय फरक वाटला चांगला तुम्हाला? फरक पडतो, चांगला फरक. बऱ्यापैकी फरक पडतो ना? हो. आज आपण बघू शकतो की आज आपण शेतकऱ्याकडे आलोय. या मांडीपर्यंत ह्या कांद्याची पात आपल्याला बघू शकतो. आपल्या मांडीपर्यंत पात आलेली आहे. आणि हे शेतकरी 3 ते 4 वर्षापासून आपल्या इथं सगळे खतं, औषधं आणि सगळे वापरत आहे. आणि ह्या गावचे प्रगतशील आणि ह्या एरियातले प्रगतशील शेतकरी आहे. तर यांना बघून हे बाकी शेतकऱ्यांना तुम्ही दादा काय सांगाल की ह्या NGP ॲग्रोटेक कंपनीबद्दल काय सांगाल? असंच का बाबा, खतं वापरलेलं चांगलं असतं आणि कांदा टिकायला वगैरे चांगला टिकतो, खराब होत नाही. आणि रेट खर्चाबद्दल बाकी आणि खर्च- बाकीच्या रेट आणि याच्यात काय डायरेक्ट म्हणजे बाकीच्याकडून आपण चांगला. खतं घेतले तर ते कुठंतरी कोणत्या तरी एजंट थ्रू घेतले तर ते कसं त्यांना कमिशन आणि सगळ्या गोष्टी येते. पण इथून कंपनी टू फार्मर तुम्हाला शेतकरी म्हणजे कंपनीतून निघतं आणि डायरेक्ट घरपोच तुमच्या उलट एक सोय आहे घरपोच की तुम्हाला डायरेक्ट घरपोच येतं. त्यानंतर कंपनीचे एक्झिक्युटिव्ह येऊन तुमच्या म्हणजे शेतावर प्लॉटवर व्हिजिट करतात, तुम्हाला माहिती हो, सांगतात. हो. तर त्याबद्दल तुमचा अनुभव कसं काय आहे? अनुभव आता ते येतात प्रत्येक वेळी, आठवड्याला 15 दिवसाला चक्कर मारतात ते शेतावर. प्लॉटवर चक्कर वगैरे मारतात. हो. आणि हे जे आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत याबद्दल म्हणजे तुमचं काय, म्हणजे काय अनुभव आहे का, त्यांच्याबद्दल काय तक्रार आहे की त्यांच्याबद्दल ते चांगलं काम करतात असं आहे? तक्रार काहीच नाहीये, चांगलं काम करतात. उलट अजून शेतकरी देऊ आम्ही त्यांना हां हां हां. इथून पुढच्या काळात. तर आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल का तुम्ही या कंपनीबद्दल काय सांगाल? खतं वापरायला पाहिजे प्रत्येकाने, हं. वापर चालू केला पाहिजे या खतांचा. आणि बाकीचं जसं रासायनिक खताच्या खर्चाने याच्यात तुम्हाला तफावत वाटली की नाही वाटली? भरपूर तफावत आहे, निम्म्याने फरक पडतो. आपण ऐकून आता शेतकऱ्याकडून की नाही रासायनिक खत आणि ह्या खतामध्ये जर तुम्ही तारतम्य केलं, रासायनिक खत हे नाही का नुसतं हेच टाकून हे आणि रासायनिक खत दोघांची सांगड करून जर तुम्ही खतं टाकले तर तुमचा खर्च पण कमी होईल, टिकवणूक क्षमता चांगली राहील आणि तुम्हाला येणाऱ्या याच्यात आर्थिक आणि सगळा फायदा होईल. एवढं सगळं सांगून मी नमस्कार करतो आणि धन्यवाद सर्व शेतकऱ्यांना. नमस्कार.